चालेल, दोघांचे आन्सर सारखेच येतात, बट लॉगनी जास्त सिंपल जातं. सो सिंपल मेथड शिकवते. मग हा यम कुठं जाणार? यम इन फ्रंट ऑफ द लॉग, n इन फ्रंट ऑफ लॉग, आणि हे कॉन्स्टंट नंबर इन फ्रंट ऑफ लॉग. आणि डाऊट इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? m इंटू लॉग ऑफ x उरलं, मग हिअर n इंटू लॉग ऑफ y उरणार, आणि हिअर m प्लस n इंटू लॉग ऑफ x प्लस y उरणार. हे डाऊट इथपर्यंत दिसतंय ना स्पष्ट? हॅलो, हो सर दिसतोय. हो दिसतोय. आवाज कटला तर मला सांगा. रेंजचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे कंटिन्युअस विचारत आहे. इकडे पहा. मग आता काय करणार तुम्ही? आता जर तुम्ही याला डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला फायदाच होईल, कारण फक्त एवढंच फंक्शन फक्त व्हेरिएबल आहे, एवढंच फंक्शन फक्त व्हेरिएबल आहे, आणि हिअर एवढंच फंक्शन फक्त व्हेरिएबल आहे, आणि लॉग ऑफ एक्स सारखं येईल. लॉग ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येतात. यामध्ये m कॉन्स्टंट आहे, n कॉन्स्टंट आहे, m प्लस n पण कॉन्स्टंट आहे. डायरेक्ट बाहेर निघतील. जसं 2x चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्ट काय लिहितात? 2 लिहितात. असे नंबर झेड जास्तीत जास्त एक्स वाय झेड असे नंबर आले, किंवा टी वगैरे असं नंबर आलं, तर ते जनरली आपण त्याला व्हेरिएबल मानतो. टी वगैरे सारख्या अशा फंक्शनला पण पुढे फ्युचर मध्ये. बट हे जे m n a b c असे जे नंबर्स आहेत, म्हणजे असे जे व्हेरिएबल्स येतात, त्यांना आपण कॉन्स्टंटच म्हणतो इथं. ओके, सो याला आपण म्हणणार इथं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. So after differentiating, what will get? So here m as it is, and derivative of log of x 1 upon x plus n as it is, and derivative of y 1 upon y, and y चा डेरिव्हेटिव्ह पुढे dy by dx. हे कोणालाही समजलं? हे कोणालाही समजलं? ही स्टेप समजली प्रत्येकाला? समजली ना? गुड. पुढे पहा. Here m plus n as it is, and after that कोणाचा तरी माईकचा आवाज येतोय कंटिन्युअसली लेक्चर मध्ये. माईक ऑफ करा सर्वांनी. सो m प्लस n ऍज इट इज, आणि लॉग ऑफ x प्लस y याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन x प्लस y, अँड वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x प्लस y हिअर. क्लिअर? अकॉर्डिंग टू चेन रूल. सो डेरिव्हेटिव्ह काय येणार याचा? डायरेक्ट काढणं शिका आता. x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1. ओके, आणि हे प्लस, आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आणि डाऊट? ओके, नसेल डाऊट. असेल तर क्लिअर करा. डाऊट असेल तर मला सांगा, मग मी थांबतो. ओके, आता हे आपण याला डिफरन्शिएट केलं. मग आपल्याला काय करायचंय? dy बाय dx काढायचे. मी तुम्हाला सांगितलंय पहा. असं केल्यानंतर पहिले याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करा, त्यानंतर dy बाय dx च्या टर्म आपण लेफ्टला जमा करतो. सो आपण याला पहिले थोडंफार व्यवस्थित सिम्प्लिफाय करणार. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन विल गेट, सी हिअर m इंटू 1 m by x. Okay, m into 1 m plus n into 1 n by y dy by dx is equal to m plus n into 1 m plus 1 m plus n divided by x plus y. Okay, and here a bracket as it is, काय आहे तो 1 plus dy by dx. एवढं आपण सिम्प्लिफाय केलं. त्यानंतर आपल्याला समजतंय या स्टेपला आता सिम्प्लिफाय करायची गरज नाही, हिला पण गरज नाही, पण हा जो ब्रॅकेट बाहेरचा आहे हा या 1 ला पण द्यावा लागेल, आणि ह्या dy बाय dx ला पण द्यावा लागेल. त्याचं कारण असं आहे की मध्ये पॉझिटिव्हचं साईन आहे, ते डिफरन्शिएट दोघांना सेपरेट होईल, या 1 ला पण आणि याला पण. ओके, समजत असेल तुम्हाला मी काय बोलतोय? नाही समजलं तर मला मध्ये थांबवा, मी रिपीट करेल. सो m अपॉन x प्लस n अपॉन y dy by dx as it is, and here m plus y n upon x plus y, substitute in this bracket. So this goes to these two terms. So 1 into m plus n upon x plus y, that is m plus n upon x plus y here, and plus this term also shift to dy by dx. So then we will get m plus n upon x plus y into dy by dx. Any doubt? नाही. मी काय केलं? ही टर्म या 1 ला पण दिली, ही टर्म या dy बाय dx ला दिली, कारण तो ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म होती, मी त्याला मध्ये बसवले. हे तुम्ही असं करतात पहा. सपोज हा ब्रॅकेट असेल, मध्ये x प्लस 2 असेल आणि बाहेर 2 असेल,
तर तुम्ही या 2x ला पण देतात म्हणजे 2x लिहितात आणि हा 2 या 2 ला पण देतात म्हणजे तो 4 लिहितात. करतात ना तुम्ही असं. तर तीच प्रोसिजर फक्त मी मोठ्या टर्म आहेत घाबरायचं नाही, तुमचेच रूल अप्लाय करतो आपण. तर इथपर्यंत तुमचं सिम्प्लिफिकेशन झालं. आता यानंतर तुमचं पूर्ण टर्म सिम्प्लिफाय झालेत. यानंतर तुम्ही विचार करता dy/dx च्या टर्म्सला आपण लक्ष देतो. हे dy/dx ची सेपरेट टर्म आहे पहा. सो या टर्म्सला आपण लेफ्टला जमा करणार आणि बाकी उरलेल्या ज्या टर्म्स आहेत म्हणजे जसे की ह्या रेडवाल्या या टर्म्सला आपण राईटला जमा करणार. आणि डाऊट याच्यामध्ये कारण आपल्याला काय काढायचं होतं dy/dx काढायचं होता. सो दॅट्स वाय वी आर डुईंग दिस स्टेप्स. ओके. सो सी मी वरचा रफ करतोय, करू ना रफ. लागलंच तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. मी रफ करतो तेव्हा. याच्या आधी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला लागत असेल तर. काढला का स्क्रीनशॉट? हो. काढला का स्क्रीनशॉट? हा स्क्रीनशॉट काढून घेत चला रफ करण्याच्या आधी. मग आता हा पोर्शन मी रफ करतो एवढा. आता याच्यानंतर पहा मी काय करेल, हा dy/dx ची टर्म इकडे घेऊन येईल इक्वल टूच्या इकडे म्हणजे ती प्लस ची मायनस होऊन जाईल आणि ही m/x ची टर्म तिकडे घेऊन जाईल म्हणजे ती मायनस होऊन जाईल. करेक्ट. मग मी आता ती टर्म आणतो पहा. इकडे हे काय होतं n/y dy/dx ऍज इट इज आणि ही जी dy/dx ची टर्म होती ती इकडे शिफ्ट होणार. सो मायनस प्लस होतं म्हणून मायनस m प्लस n अपॉन x प्लस y dy/dx. ती टर्म इकडे शिफ्ट झाली बा, दिसते तुम्हाला. इकडची टर्म इकडे शिफ्ट झाली आणि इकडे जी टर्म होती ती होती काय m प्लस n डिवायडेड बाय x प्लस y ऍज इट इज मायनस ही टर्म ऍज इट इज राईट साईडला आणि ही इकडची m अपॉन x टर्म तिकडे शिफ्ट होणार. सो ती होणार मायनस. सो हिअर m अपॉन x शिफ्ट टू राईट साइड देन साइन विल बी रिव्हर्स. एनी डाऊट? नाही. ओके. सो यानंतर पहा तुमच्या स्टेप मध्ये इथं dy/dx या टर्म मध्ये सुद्धा आहे आणि या टर्म मध्ये सुद्धा आहे. मी दोघांमधून तो कॉमन काढू शकतो का? मी dy/dx कॉमन काढूच शकतो. हो. सो मी काय करणार dy/dx ला कॉमन काढणार आणि मध्ये काय उरणार, मध्ये उरणार n अपॉन y मायनस m प्लस n अपॉन x प्लस y. सो ही टर्म उरणार ते ब्रॅकेटच्या मध्ये dy/dx कॉमन. ओके. सो इकडे काय उरलं हे ऍज इट इज उरणार m प्लस n अपॉन x प्लस y मायनस m अपॉन x. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? हे आपली नॉर्मल प्रोसिजर आहे, पण dy/dx ला बाजूला काढतो. ओके. सो आता काय करतो आपण, याला इकडे डिवाइड करून घेतो कारण आपल्याला कोण काढायचंय, कोण काढायचंय dy/dx काढायचं ना. सो ही जी टर्म आहे ही इकडे जाणार तिकडे डिवाइडला जाणार. इथपर्यंत हे आपली नॉर्मल स्टेप आहे. सो आपण एक काम करू आता सुरुवातीला याला तुम्ही तात्पुरतं इक्वेशन कन्सिडर करून घ्या म्हणजे टेम्परेचर नाही तर सॉल्व्ह करायच्या सोबतच म्हणजे काय काही गरज नाही इक्वेशन कन्सिडर करायचं. याला थोडंसं इथंच सिम्प्लिफाय करून घ्या म्हणजे ते नंतर घेऊन जाताना थोडं सोपं पडेल. इथं dy/dx राहू दे हे बाजूलाच आणि या ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्या. हा x प्लस y इकडे मल्टिप्लाय होईल, हा y इकडे मल्टिप्लाय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ना डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी. हो. बरोबर की नाही? हो. मग याला करा मल्टिप्लाय n इन ब्रॅकेट x प्लस y आणि हा y तिकडे मल्टिप्लाय करा मायनस, मायनस साइन ऍज इट इज y इन ब्रॅकेट m प्लस n आणि डिवायडेड बाय हे y इंटू एक्स प्लस वाय. क्रॉस मल्टिप्लिकेशनचा रूल आहे हा इकडे आणि शेवटी दोघांचा मल्टिप्लिकेशन y इंटू एक्स प्लस वाय. एनी डाऊट? नो. नसतील. ओके. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करा, हे इकडे आणि हे दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली म्हणजे काय x इन ब्रॅकेट m प्लस n मायनस m इन ब्रॅकेट x प्लस y डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट x प्लस y. ओके. येस सर. या स्टेप पर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? कुणालाच नाही. सो आता इकडे लक्ष द्या. या स्टेप मध्ये तुम्ही एक गोष्ट इथं करू शकतात पहा, हा x प्लस वाय इथं पण आहे आणि इथं पण आहे, हा दोघा साईडला कॅन्सल होऊ शकतो की नाही? होऊ शकतो ना तो, कारण हा इकडे जाऊन न्यूमरेटर मध्ये जाणार आहे. तुम्ही कॅन्सल इथं करा का नंतर करा काही फरक पडत नाही, पण इथं केल्याने फायदा काय होईल तो विनाकारण कॅरी होणार नाही. आलं का लक्षात? हो सर. हे पहा कॅन्सल करण्याचे रूल समजून घ्या, ते थोडेसे शॉर्टकट मध्ये सांगतो इथं. जर समजा
तुम्ही इक्वल टूच्या लेफ्ट साईडलाच आहात किंवा राईट साईडला आहात, एका साईडला आहात, हे रूल्स आहेत. हे रूल्स सांगतोय मी तुम्हाला, थोडेसे शॉर्टकट रूल्स कॅन्सल करण्याचे. तुम्ही जर लेफ्ट साईड किंवा राईट साईड कोणत्या पण एका साईड मध्ये असाल तर ते प्लस आणि मायनसचे साईन कॅन्सल होतात. जसं की आता इकडे -x असेल आणि इकडे +x असेल तर हे कॅन्सल होतील. जसं राईट साईडला पण असेल समजा -2x आणि +2x तर ते कॅन्सल होतील. एकाच साईडला असल्या कारणाने ते प्लस आणि मायनस लागतात. हे समजलं? एक तर ते राईट साईडला असतील दोघंचे दोघं तर प्लस मायनस पाहिजे, लेफ्ट साईडला असतील तर दोघंचे दोघं प्लस मायनस पाहिजे, तेव्हा ते कॅन्सल होतात. समजा तुमच्या दोनही साईडला कॅन्सल करायचे तुम्हाला, इकडे सगळी क्वेश्चन आहे समजा x+3 समजा असं प्लस मध्ये नसतं ते इंटू मध्ये x × 2x आणि इकडे दिलंय तुम्हाला x × y × 2x. ओके, सो या केसमध्ये काय महत्वाचं आहे, या केसमध्ये हा 2x आणि हा 2x कॅन्सल होणार. आता नीट लक्षात घ्या तो का कॅन्सल झाला, यांचे साईन ऑपोजिट आहेत का, हा प्लसच आहे आणि हा पण प्लसच आहे. समजलं का? समजतं का मी काय म्हणतोय ते? इक्वल टूच्या एकाच साईडला असेल तर प्लस मायनस वाले कॅन्सल होतात. इक्वल टूच्या दोन्ही साईडला जर नंबर्स असतील तर ते सारखे सारखे साईन असले पाहिजे त्याचे. म्हणजे हा +2x असेल तर हा पण +2x पाहिजे, तेव्हा तो कॅन्सल होतो. म्हणजे हा 2x इकडचा मल्टिप्लाइड जाऊन इकडे डिवाइड होतो 2x आणि मग तो कॅन्सल होतो. मग ते तुम्ही तसं न करता तुम्ही डायरेक्ट इथल्या इथं उडवून घेतात. आलं का लक्षात? आलं का लक्षात? नाही? समजा ह्या x + y ला मी इकडे शिफ्ट केलं, हा डिव्हिजन होता की नाही, इकडे मल्टिप्लाय होईल की नाही, तो खालचा इकडून डिव्हिजन इकडे मल्टिप्लाय, तेव्हा ते कॅन्सल होईल की नाही तो. हे तर समजलं तुम्हाला? हॅलो हॅलो हो सर. अरे कुणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? मला ते सांगा पहिले. मी फालतू फुकट डिस्कस करतोय का समजलं तुम्हाला ते? समजलं सर. हा, सोडा मग तो विषय. मग x+y कॅन्सल होऊन जाईल. ओके, मग त्याच्या पुढे पहा. आता आपल्याला थोडं याला सिम्प्लिफाय करून घ्या. हा n मध्ये या ब्रॅकेटचा टाका, हा पण टाका, हा y पण याच्या ब्रॅकेटमध्ये टाका, हा पण टाका, इकडे पण हा x टाका, हा इथं टाका, हा पण इथं टाका, इथं टाका. हे सगळे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करा व्यवस्थित तुमच्या 10th नॉलेजवर. सो इथं हा dy/dx ऍज इट इज इन ब्रॅकेट n × x होणार, ते प्लस हा n × y होणार मायनस y × m होणार. म्हणजे तो व्हेरिएबल नंतर घ्या, कॉन्स्टंट आधी लिहा my आणि प्लस ny. ते प्लसचं मायनस होऊन जाईल. इथं मायनस काय झालं कोण सांगेल? इथं मायनस काय घेतलं मी? प्लस घ्यायला पाहिजे होतं ना. हा हो. का बरं मायनस घेतलं? साइन चेंज झालं सर ह्या साइन इथे. हे मायनस बाहेरून y आहे, हा हे मायनस y मायनस आहे. हो हे -y मध्ये प्लस n ला मल्टिप्लाय करेल, प्लस मायनस मायनस होईल. याच्याकडे नीट लक्षात ठेवा. हे खूप 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 जास्त क्रुशियल टॉपिक आहे हा या ठिकाणी. म्हणजे तुम्ही नकळत तुमचा आन्सर चुकवून टाकतात. समजलं का? पुढे पहा, हे डिवायडेड बाय हे y ऍज इट इज आणि इकडे हे पण तसंच होणार आहे. काय होणार आहे? हे x mx मायनस नाही प्लस nx मायनस mx मायनस my आणि हा डिवाइड बाय x. इथपर्यंत प्रत्येकाला समजलं? समजलं का इथपर्यंत प्रत्येकाला? हो सर. आता नीट लक्षात घ्या पहा, हा प्लस ny आणि हा मायनस ny काय होईल? कॅन्सल. कॅन्सल. हो प्लस इथं काय कॅन्सल होतं? हा प्लस mx आणि मायनस mx कॅन्सल. मग काय उरलं? फक्त तुमच्या टर्म्स उरल्या इथं dy/dx. एवढं डिस्क्रिप्टिव्ह लिहायची गरज नसते, बट आपण आता तुम्हाला समजावायचंय म्हणून डिस्क्रिप्टिव्ह लिहितो एवढं. तुम्ही शॉर्टकट मारू शकता त्याच्यामध्ये स्टेप्स काढून. सो nx मायनस my डिवाइड बाय y ही उरली आणि इकडे उरली nx मायनस my डिवायडेड बाय x. एनी डाऊट? नाही आलं सर, झालं प्रूफ. जमेल. जसं आपण हा x + y पण सॉल्व्ह केला होता की नाही, तसं तुम्ही याला आपण करू शकता. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एक्झॅक्ट सेम आहे की नाही मला सांगा. हो मग हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल नाही होणार का? हो होईल. होईल की नाही? हो सारखेच आहेत ना ते एक्झॅक्ट. तो पण न्यूमरेटरला, हा पण न्यूमरेटरला, हा पण तेवढाच ब्रॅकेट, तो पण तेवढाच ब्रॅकेट, सारखे टर्म कॅन्सल करा. स्क्रीनशॉट काढून घ्या. रफ करतोय मी वरचा पार्ट.
झालं का? हो. सो आता काय करणार मी? आता मला काय उरलं फक्त इथं कोणीच नाही उरलं, म्हणजे कोण उरलं ते dy बाय dx इक्वल टू 1/y उरलंय, म्हणजे इंटू 1/y, आणि इकडे उरलंय 1/x. करेक्ट की नाही? इथं कोणीच नाही म्हणजे 1 ना. आणि तुम्हाला जर dy बाय dx पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार, ह्या y ला तिकडे शिफ्ट करणार, म्हणजे तो y वरती जाणार आणि x खाली येणार. क्लिअर? हो सर. प्रत्येकाला समजली ही स्टेप? आता बोला, कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? इकडे काही डाऊट? नाही सर. वैभव, काही डाऊट आहे तुला? मयूर, नंतर हे नाही म्हणजे सर. काय आपले रूपश्री, तुला? माधवी, अनुराग आहे का रे? अनुराग आहे का लेक्चरला? नाही सर. अच्छा, एक दिवस आला तो पण हुशार, हा, फोन लावा लागतो त्याला पण. सो इकडे पहा, हे क्वेश्चन आपण पाहिला. आता याला रफ करा तुम्ही, थोडासा फास्ट घेतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, याचाच सारखा क्वेश्चन आहे पण तो थोडासा टफनेस येईल त्याच्यामध्ये. साइन ऑफ, आता या साईनच्या जागी कॉस होऊ शकतं, टॅन होऊ शकतं, कॉट होऊ शकतं, कोसेक होऊ शकतं, साइन इनव्हर्स होऊ शकतं, कोसेक इनव्हर्स होऊ शकतं, कॉट इनव्हर्स होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. पॅटर्न समजून घ्या, प्रोसिजर समजून घ्या, मग काही होऊ द्या, तुम्ही सॉल्व्ह करणार. आलं का लक्षात? आता मी नेक्स्ट पॅटर्न शिकवतोय. या साईनच्या जागी काहीही घेता येतं, साइन इनव्हर्स वगैरे सगळं काही घेता येतं, घाबरायचं नाही. असं इथं पी एम, इथं एक्स रेस टू एम मायनस क्यू वाय रेस टू एन एमच आहे. क्वेश्चन एकदा चेक करत जा बुक मध्ये, तुमच्याकडे बुक असतील तर. हे माझं इथं चुकलं ना, की ते सगळं चुकतं पुढचं. प्लस क्यू अपॉन वाय रेस टू एम इज इक्वल टू आर, असा क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला शो दॅट करायचं, शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू y बाय x असतो. करेक्ट आहे का हे? क्वेश्चन चेक करा एकदा. p x रेस टू m मायनस q y रेस टू m अपॉन p x रेस टू m प्लस q y रेस टू m इज इक्वल टू r. ठीक आहे, ओके. आणि काहीतरी वाटतं पुढे सांगितलंय r हा कॉन्स्टंट आहे, असं काही म्हटलंय का तो क्वेश्चन मध्ये? बुक आहे का कोणाजवळ? सर एक मिनिट. बुक आहे का कोणाजवळ? साहिल जवळ. हॅलो, हा, हे आर ला काही कॉन्स्टंट वगैरे म्हटलंय का तो पुढे? नाही वाटत. एवढंच दिलंय का? माहित नाही सर, एक मिनिट. बुक असेल ना एखादं, एक पण बुक उघडून बसत नाही का तुमच्यातला? नाही. बुक सोबत ठेवायचं. ठीक आहे, जाऊ द्या, कॉन्स्टंट मानू आपण त्याला. ठीक, पाहू पुढे, कारण काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यूच येते आपली. व्हेरिएबल मध्ये कसं काय व्हॅल्यू येईल? सो एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे, आणि हे पी क्यू आणि आर कॉन्स्टंट असतील. पी क्यू आणि आर, कारण पी आणि क्यू कॉन्स्टंट आहे तर आर पण कॉन्स्टंट असणार 100%. ओके, सो एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहेत आपले. एम पण पी क्यू आर एम हे सगळे कॉन्स्टंट आहे. सो आता इकडे पहा, पहिली गोष्ट तर हे dy बाय dx काढायचं म्हणजे एक तर आपल्याला कन्फर्म सांगायचं की एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन आहे. करेक्ट? याला नॉर्मल असं इक्वेशन आणावं लागेल सरळ. ते इक्वेशन आणल्यानंतरच आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तोपर्यंत आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत नाही. मग याची पहिली गोष्ट करायची, हे जे साइन आहे ना इकडे, हे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतं, कारण हा साइन ऑफ थिटा झाला. मग एवढं, हे साइन ऑफ थिटा म्हणजे किती अवघड काम आहे ते. साइन ऑफ थिटा घेणं म्हणजे हो. त्याला प्रॉब्लेमॅटिक आहे. मग त्याला तुम्ही एक स्टेप करा, हा साइन इकडनं काढा आणि तो या आर कडे शिफ्ट करा. म्हणजे तुम्ही पहिली स्टेप करणार, हे ऍज इट इज लिहिणार पी एक्स रेस टू एम. त्याला थोडं सिम्प्लिफिकेशन मध्ये आणतो मी, कारण आर हा कॉन्स्टंट नंबर आहे, बरोबर की नाही? आर काय आहे? कॉन्स्टंट नंबर आहे की नाही? मग मी लेफ्ट हँड साइडचा साइन काढला आणि तो कुणाला दिला? तो तिकडे शिफ्ट केला, तर मग तो काय होऊन जाईल? साइन इनव्हर्स आर. समजलं का? इकडचा साइन इकडे इनव्हर्स मध्ये येतो. जर इकडे चुकून जर साइन इनव्हर्स राहिला असता तर मी इकडे लिहिताना साइन लिहिला असता. समजलं का? इझी इथे. इकडे साइन इनव्हर्स राहिला तिकडे साइन लिहायचं, इकडे साइन राहिला तिकडे साइन इनव्हर्स लिहायचं.
हे असं का बरं करतो मी? कारण मला एक भरपूर स्टेप वाचवल्या ना मी याच्यामध्ये. कशा स्टेप पहा, याला साइन ऑफ थिटा घेऊन सॉल्व्ह करणं मूर्खपणा ठरेल. हा आर कॉन्स्टंट आहे की नाही, याचा डेरिव्हेटिव्ह काढायची गरज पडेल का साइन ऑफ आर ची? याची डेरिव्हेटिव्ह काढायची गरज पडेल का आपल्याला? नाही पडणार. समजलं का? डेरिव्हेटिव्ह काढायची गरज पडणार नाही ना याची, कारण कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतो? हॅलो, 0. म्हणजे तुम्ही पहा 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, तर मी असं लिहिलं साइन इनव्हर्स ऑफ 2. व्हेरिएबल कुठे आहे इथं? व्हेरिएबल दिसतोय का तुम्हाला याच्यामध्ये? आहे का व्हेरिएबल मला सांगा. साइन इनव्हर्स ऑफ 2 मध्ये एक्स दिसतोय का तुम्हाला कुठं? मग याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काय असणार? 0. मग जेव्हा कॉन्स्टंटशी फंक्शन आणता येतात तेव्हा विनाकारण कॉम्प्लिकेटेड व्हेरिएबल सोबत कनेक्ट करण्यापेक्षा कॉन्स्टंट सोबत कनेक्ट करा. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 होऊन जातो, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे पुढे. सो ही एक चांगली स्टेप आहे याच्यामध्ये अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये, की हा साइन इकडे शिफ्ट करायचा म्हणजे तुमचं भरपूर काम इकडचं इकडे वाचतं. त्याचा फायदा असा आहे की हा कॉन्स्टंट तुम्हाला डेरिव्हेटिव्ह 0 देतो, म्हणून आपण तसं केलंय. आता पुढे पहा, आता याला सिम्प्लिफाय करणं तुम्हाला करावंच लागेल. आता याला सिम्प्लिफाय करा. आता हे जे डेरिव्हेटिव्ह आपण काढायचा असतो, आता समजा हा कसा काढणार तुम्ही? मला साइन इनव्हर्स ऑफ आर घेतलंय ना तुम्ही, तर याला समजा तुम्ही काहीतरी एक टाकून द्या आणि सॉल्व्ह करा. सो समजा आपण याला दुसऱ्या केसनी पण सॉल्व्ह करू शकतो, एका अनदर केसनी. म्हणजे कसं, पी एक्स रेस टू एम मायनस क्यू आय रेस टू एम आहे आणि पी एक्स रेस टू एम प्लस क्यू वाय रेस टू एम इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ वाय आला आपला. हा तर कॉन्स्टंट झाला. सो ही टर्म तुम्ही आता काय करा, इकडच्या साईडला शिफ्ट करा. त्याला तोच पर्याय आहे, कारण हा तर कॉन्स्टंट आहे की नाही. सो काय करा तुम्ही, याला ब्रॅकेट द्या आणि हे आपल्याला काय करायचे, एका लिनियर फॉर्म मध्ये आणायचे इक्वेशन. तेव्हा आपण वाय वाय वेगळे आणि एक्स एक्स वेगळे काढू. सो याला लिनियर इक्वेशन सारखं तयार करा. म्हणजे अशी जर टर्म असली समजा एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 2, तुम्ही याला कसं सॉल्व्ह करतात? वाय इकडे घेऊन जातात ना, एक्स इज इक्वल टू 2y. बरोबर की नाही? हॅलो हो सर. हॅलो. हो सर. हा, मग समजा ही वरची टर्म एक्स आहे, ही खालची टर्म वाय आहे. हा वाय तुम्ही इकडे नाही घेऊन जाणार का? याला सिम्प्लिफाय करायचं. तुमचे जे छोटे इक्वेशन आहेत ना 7th 8th पर्यंतचे, तेच इक्वेशन ते फक्त दिसायला मोठे दिसतं, त्याचं वेगळं काहीच नाही. इकडे पहा, हा पी इन हा एक्स रेस टू एम मायनस क्यू वाय रेस टू एम, याला मी इकडे ठेवतो, या एक्स ला समजा इकडच्या त्या हिशोबाने, आणि हा ब्रॅकेट इकडे घेऊन जातो. म्हणजे तो काय होईल, साइन इनव्हर्स ऑफ आर इन ब्रॅकेट पी एक्स रेस टू एम प्लस वाय नाही क्यू वाय रेस टू एम, असं झालंय. समजलं का? ही टर्म इकडे मल्टिप्लाय केली. ही समजली प्रत्येकाला? हो सर. समजली का? हो सर. हा, आता काय करा, हे जे साइन इनव्हर्स ऑफ आर आहे की नाही, या प्लसच्या मध्ये घुसवा. याला पण देऊन टाका आणि याला पण देऊन टाका, म्हणजे ते बऱ्यापैकी सिम्प्लिफाय होऊन जाईल, है ना? तर हे तर ऑलरेडी सिम्प्लिफाईड आहेच. पी एक्स रेस टू एम मायनस क्यू वाय रेस टू एम इज इक्वल टू हे होऊन जाईल साइन इनव्हर्स ऑफ आर, आणि हे पी एक्स रेस टू एम आणि प्लस इथं साइन इनव्हर्स ऑफ आर आणि हा क्यू वाय रेस टू एम. आले इथपर्यंत प्रत्येक जण? हा साइन इनव्हर्स याला पण सेपरेट केलाय पहा, दिसतोय का? प्रत्येकाला ती टर्म देऊन टाकली. आता आपल्याला असं करता येईल की डीवाय बाय डीएक्स काढायचं असेल ना, तर आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह इथं घेतो आणि सॉल्व्ह करतो. असा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. नाहीतर मग तुम्ही असं करू शकतात की याच्यातनं एक्स आणि वाय पहिले सेपरेट काढून घ्या, वाय ची किंमत काढून घ्या आणि मग सॉल्व्ह करा. असं पण जमेल. सो सगळे एक्स एका बाजूला तयार करा, सगळे वाय एका बाजूला तयार करा आणि मग सॉल्व्ह करा. आपण एक फॅक्टर आहे तुमच्याकडे, किंवा याचा डेरिव्हेटिव्ह इथं घ्या, म्हणजे तुम्ही इथं जरी डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल. समजलं का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? हॅलो. येतोय सर, येतोय. येतोय. मग हे पहा, तुम्ही याला इथं डेरिव्हेटिव्ह जर घेतले ना, तर तुम्हाला एक्स रेस टू एम एक्स रेस टू एम एक्स रेस टू एम एक्स रेस टू एम याचा डेरिव्हेटिव्ह 0, याचा डेरिव्हेटिव्ह 0, याला
सिम्प्लिफाय करावं लागेल असं. आता ही साइन इनव्हर्स ऑफ आर साइन इनव्हर्स ऑफ इकडे येणार. आपण सध्याला काय करू, याला थोडस या फॉर्मॅटमध्ये आणू. म्हणजे काय करू, सगळे एक्स एका बाजूला आणू, सगळे वाय एका बाजूला आणू आणि नंतर त्या वायचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू. तो बी एक बेस्ट स्टेप आहे. ते मागच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा करू शकता तुम्ही तसं. मागची जी प्रोसिजर आहे आपली, आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन dy बाय dx एका बाजूला आणतो, तसं करण्याच्या ऐवजी तुम्ही मेन इक्वेशन मधनं वाय एका बाजूला आणला आणि वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो पण एक नॉर्मल न्यूमेरिकल होऊन जात असतो. ओके, सो तुम्ही आता मी जे स्टेप करतोय ते मागच्याला पण करू शकता तुम्ही. मागचे जे क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण त्याला, ते केलं तरी चालेल, हे केलं तरी चालेल. मग आता यात काय करतो, एक्सच्या टर्म लेफ्ट साईडला तयार करतो. पहा, ही एक्सची टर्म होती, हिला लेफ्ट साईडला घेतो, म्हणजे पी एक्स रेस टू एम आणि हे मायनस होऊन जाईल कारण इकडे प्लस होतं. हे होणार साइन इनवर्स इन ब्रॅकेट आर पी एक्स रेस टू एम होऊन जाईल. ओके, आणि हे तिकडे घेऊन जातो, तिकडे वायची टर्म ते घेऊन जातो तिकडे, साइन इनवर्स ऑफ आर क्यू वाय रेस टू एम मायनस प्लस होईल क्यू वाय रेस टू एम. प्रत्येकाला समजलं हे? हे बा, एक्सच्या टर्म लेफ्टला आणल्या आणि राईटला वायच्या टर्म ठेवल्यात. आलं लक्षात? हो आलं सर. का लक्षात? हो सर. आता काय करा, एक्स रेस टू एम कॉमन काढून घ्या याच्यातनं वाय रेस टू एम कॉमन काढून घ्या. त्याच्यासाठीच तर केलंय ते. म्हणजे एक्स रेस टू एम तुमचा कॉमन निघणार, मध्ये उरणार फक्त पी आणि हा मायनस, हा साइन इनव्हर्स ऑफ आर आणि तो पी. बरोबर की नाही? म्हणजे पी पण कॉमन निघेल, पी पण काढून घ्या. पी एक्स रेस टू एम काढा, म्हणजे इथं 1 उरणार. समजलं का? हे बा, एवढी टर्म कॉमन काढा, ही पी एक्स रेस टू एम, याच्यात पण पी एक्स रेस टू एम आहेच की. हा पी एक्स रेस टू एम कॉमन निघला तर इथून निघला तर इथं 1 उरेल आणि इथला हा निघून जाईल तर हे एवढी टर्म उरली इथं. समजलं? हो सर. याच्यातनं पण तुमचा क्यू वाय रेस टू एम आणि क्यू वाय रेस टू एम बाहेर निघेल. म्हणजे तुम्ही काय करणार, क्यू वाय रेस टू एम कॉमन काढणार आणि आफ्टर दॅट साइन इनव्हर्स ऑफ आर प्लस 1 उरेल मध्ये. एनी डाऊट? नाही. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी रफ करणार आहे आता. इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स असतील त्यांनी विचारून घ्या. क्वेश्चन थोडे मोठे आहेत, 3 मार्क्सचे आहेत, सो कॉम्प्लिकेट वाटू शकतं. ठीक आहे, सो फोकस करा. आता इकडे पहा, आता आपल्याला जो विषय आहे, आपल्याला एक्सची टर्म आणि वायची टर्म अशी भेटली आहे आणि हे एक ब्रॅकेट एक्स्ट्राचे भेटले है ना. सो आपण काय करू, यातनं वाय काढायचे ना आपल्याला, dy बाय dx. हो. सो वाय रेस टू एम ला जरा बाजूला काढून घेऊ, म्हणजे वायला बाजूला काढून घेऊ, म्हणजे dy बाय dx निघून जाईल आपला. म्हणजे या टर्मला राहू दे इकडे, हे सगळं उचलून इकडे फेका. म्हणजे कोण कोण फेकला जाईल इकडे, हा क्यू पण फेकला जाईल आणि हा ब्रॅकेट पण फेकला जाईल. समजलं? म्हणजे पहा, हे असं होईल, पी एक्स रेस टू एम इन ब्रॅकेट 1 मायनस साइन इनवर्स ऑफ आर डिवायडेड बाय क्यू इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ आर प्लस 1. करेक्ट? आणि इकडे फक्त काय उरला, वाय रेस टू एम. आणि डाऊट? नाही सर. ओके, येस. तर आता विषय पहा कसा आहे. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह येतो, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला तर इकडे आपला वाय सेपरेट भेटलाय. आता याचा डेरिव्हेटिव्ह इन द फॉर्म ऑफ dy बाय dx येईल आणि इथं फक्त एकच व्हेरिएबल आहे, एकच फक्त व्हेरिएबल आहे, लक्षात ठेवा. बाकी सगळे कोण आहेत, कॉन्स्टंट. त्याचं कारण सांगतो, पी कॉन्स्टंट, 1 कॉन्स्टंट, आर पण कॉन्स्टंट, क्यू पण कॉन्स्टंट, आर पण कॉन्स्टंट, 1 पण कॉन्स्टंट. मग फक्त व्हेरिएबल कोण, एक्स रेस टू एमच व्हेरिएबल आहे ना. समजलं का? हॅलो, येतोय का आवाज? हे नाही समजलं का तुम्हाला? हे सगळे कॉन्स्टंट आहेत बा. पी पण कॉन्स्टंट असतो, क्यू पण कॉन्स्टंट, पी क्यू आर हे सगळे कॉन्स्टंट असतात आणि 1 तो कॉन्स्टंटच असतो. एवढ्या याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म केवढी पहा, ही पी इन ब्रॅकेट 1 मायनस साइन इनव्हर्स ऑफ आर डिवायडेड बाय क्यू इन ब्रॅकेट
साइन इनवर्स ऑफ आर प्लस 1 ही पूर्णचे पूर्ण टर्म जवळपास कशी टर्म आहे ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि फक्त व्हेरिएबल एक्स रेस टू एम उरतो तिथं आणि इकडे वाय रेस टू एम हे एक्स ची टर्म दिसते तुम्हाला मला सांगा आणि किंवा कोणची वाय ची टर्म दिसते तुम्हाला या टर्म मध्ये आहे का कुठली एक्स आणि कुठली वाय ची टर्म पहा बरं समजलं ना काय केलं मी सगळ्या कॉन्स्टंट टर्मला बाजूला काढलं आणि फक्त एक्स रेस टू एम ची टर्म इथं ठेवली हे एक्स रेस टू एम जे होती ते इथं लिहिली पाहिजे आणि हे बाकी सगळं उरलेला फाफट पसारा हा इकडे बाजूला लिहिला काय लक्षात समजलं का हॅलो समजलं का एंड झाली काय मीटिंग नाही सर चालू आहे बोला ना काहीतरी बाळांनो तर हे जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत याचे डेरिव्हेटिव्ह येतात का कॉन्स्टंट टर्मचे डेरिव्हेटिव्ह घेतले तर काही फायदा होईल का आपल्याला काहीच नाही डायरेक्ट ते त्याच्यासोबत येईल आपण याला म्हणू आता इथं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स करेक्ट आता डिफरन्शिएशन करा त्याने काय फायदा होईल तुम्हाला ही पूर्णचे पूर्ण कॉन्स्टंट टर्म बाहेर येईल पी इन ब्रॅकेट 1 मायनस साइन इनवर्स ऑफ आर ऍज इट इज याला धक्काच लावायचा नाही आता कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे ना पूर्ण साइन इनवर्स ऑफ आर प्लस 1 आणि डाऊट हे पूर्ण कॉन्स्टंट टर्म आहे एक काम करा तुम्ही या टर्मला तात्पुरतं काहीतरी कन्सिडर करून घ्या इथं मला काहीतरी नाव देऊन द्या वेगळं म्हणजे ते परत लिहायची गरज पडणार नाही वी कन्सिडर हिअर यात हे जे टर्म आहे तुमची त्या टर्मला तुम्ही काय म्हणा समजा तिला तुम्ही असं कन्सिडर करून घ्या काहीतरी पी इन ब्रॅकेट 1 मायनस साइन इनवर्स ऑफ आर डिवायडेड बाय क्यू इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ आर प्लस 1 याला मी काय कन्सिडर करून घेतो काहीतरी वेगळं कन्सिडर करून घ्या समजा टी करा ओके आपण याला टी म्हणजे काय कॉन्स्टंट आहे व्हेरिएबल नाही येतो याला टी पकडून घेऊ म्हणजे टी टाकत जाऊ ऍक्च्युअली हे कसं झालं टी एक्स रेस टू एम आणि वाय रेस टू एम असं झालं की नाही ते हॅलो असं झालं ना ते हो हॅलो हो सर हा मग आता डेरिव्हेटिव्ह घ्या हे टी हा टी कॉन्स्टंट आहे हो कारण तो सगळ्या कॉन्स्टंट टर्मला आपण टी म्हटलेलं होतं डिफरन्शिएशन करा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स सो हा टी तर कॉन्स्टंट बाहेर निघेल एक्स रेस टू एम चा डेरिव्हेटिव्ह एम एक्स रेस टू एम मायनस 1 काही डाऊट याच्यात एक्स रेस टू एम चा फॉर्म्युला वापरलाय आणि इज इक्वल टू एम वाय रेस टू एम मायनस 1 आणि डाऊट याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेतले तेव्हा एक्स रेस टू एम म्हणजे काय एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन एक्स रेस टू एन मायनस 1 असतं ना तसं एम एक्स रेस टू एम मायनस 1 होणार इथं वाय रेस टू एम म्हणजे काय एम वाय रेस टू एम मायनस 1 क्लिअर हो येस सर आणि नंतर या वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार इथं पुढे डीवाय बाय डीएक्स आपल्याला कोण काढायचं होतं डीवाय बाय डीएक्स काढायचं होतं की नाही हो बरोबर ना मग हो, हे dy टर्म by इकडे शिफ्ट करा मग तुम्हाला भेटणार टी इज इक्वल टू म्हणजे टी इंटू भेटणार एम एक्स रेस टू एम मायनस 1 अपॉन एम वाय रेस टू एम मायनस 1 बाय डीएक्स अशी कंडिशन आहे आपल्याकडे आता ओके मी थोडं हे वरचं रफ करतो आता प्रश्न असा आहे बाळांनो की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं डी वाय बाय डी एक्स म्हणजे असतो वाय बाय एक्स आता ते काही होत नाही मग आपले टी ची व्हॅल्यू काय होती म्हणजे टी म्हणजे हे पूर्ण होतंय टी है ना हे सगळं मग आता काहीही करून याला वाय बाय एक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल इथं वाय आणि इथं एक्स दिसतोय पण हा टी नको समजतोय ना माझा म्हणण्याचा अर्थ काय आपल्याला काय आणायचं होतं डी वाय बाय डी एक्स म्हणजे कोण आलं पाहिजे वाय बाय एक्स आलं पाहिजे बरोबर की नाही हा प्रूव्ह सांगितलंय त्यांनी वाय बाय एक्स प्रूव्ह करा म्हणून मग आता प्रश्न असा आहे की डी वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू आपल्याला ही भेटते एक्स रेस टू एम मायनस 1 आणि वाय रेस टू एम मायनस 1 या आपण काहीतरी करूच याचं की वाय रेस टू एम आणि एक्स कमीत कमी एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये तर आहे मग याला काहीतरी करता येईल ना असं काहीतरी मग या टीचा जो विषय आहे हा टी काहीही करून कोणत्या फॉर्म मध्ये तयार करा एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये तयार करा
मग त्याच्यासाठी आता थोडस एक्स आणि वाय मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर हे असं कन्वर्ट करता येईल पाहिजे. दिसते ना इक्वेशन? हो. मग टी म्हणजे काय असेल मग टी म्हणजे असेल इक्वल टू हा वाय रेस टू एम अपॉन एक्स रेस टू एम. काही बिघडेल का असं लिहिलं तर? नाही. या इक्वेशन वरून जमेल ना? हा एक्स रेस टू एम इकडे डिवाइड केला तर हे चालेल का? हे समजलं का प्रत्येकाला? हो हो सर, समजलं. हा, आता हे का केलं असं? त्याचं कारण काय? तुम्हाला प्रूव्ह काय करायचं होतं? वाय बाय एक्स प्रूव्ह करायचं होतं. तुम्हाला हा टी अडकाठी बनतोय कारण इथं एक्स आणि वाय आहे, बट हा टी एक्स आणि वाय मध्ये नाही. याला एक्स आणि वाय मध्ये कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करणार? तो कुठून आला ते पहा. मी या टर्मला टी म्हटलं होतं. याच्या आधीचं इक्वेशन हे होतं. याला एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल की नाही? हा एक्स फक्त खाली घेऊन जा, म्हणजे हा टी इज इक्वल टू वाय रेस टू एम अपॉन एक्स रेस टू एम भेटेल. या टीच्या जागी मी हे व्हॅल्यू लिहिली तर काही बिघडेल का? नाही. चालेल ना? हो. रफ करतोय मी. हा, स्क्रीनशॉट असेल काढून घ्या. तो पुढे पहा. आता मी काय करतो, मी ह्या टीच्या जागी हे टी सबस्टिट्यूट करतो. म्हणजे काय होईल पहा, या टीच्या जागी म्हणजे ते होईल वाय बाय एक्स रेस टू एम. करेक्ट? म्हणजे हा टी टू एक्स रेस टू एम मायनस 1 अपॉन वाय रेस टू एम मायनस 1 इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. आणि आपलं टार्गेट आहे की आपल्याला ते वाय बाय एक्स आणायचंय, म्हणजे काहीही करून याला सिम्प्लिफाय करा. मग आता आपल्याला थोडं बरं तरी वाटतंय की कमीत कमी एक्स वरती खाली ते एक्सपोनेंट पॉवरचे रूल तरी लागतील. ओके, कारण आपण असं लिहू शकतो ना याला, हे एक्स इकडे आणि हे वाय इकडे, म्हणजे असं लिहू शकतो एक्स रेस टू एम मायनस 1 अपॉन एक्स रेस टू एम. चालेल? आणि हा वाय इकडे लिहू शकतो वाय रेस टू एम अपॉन वाय एम मायनस 1. चालेल का असं लिहिलेलं? हो. मल्टिप्लिकेशन तर आहे, कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी ती कम्युटेटिव्हिटी. सो या कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टीने काय फायदा होईल? फायदा हा होईल की तुम्हाला एक्सपोनेंट पॉवरचे रूल लावता येतील. एक्सपोनेंट पॉवरचे रूल काय आहेत? जर दोघांचा बेस सारखा असेल तर एक्सपोनेंटची काय होते? मायनस होते. माहिती ना? ते नसतं का ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन असेल तर ए रेस टू एम मायनस एन असतं. बरोबर की नाही? हा फॉर्म्युला काय होता? जर बेस सारखा असेल तर एक्सपोनेंटची मायनस होते आणि मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होते. मग त्या हिशोबाने इथं काय हिशोब असणार? एक्स रेस टू एम मायनस 1 हा म्हणजे वरचा एम मायनस ऑफ हा एम. बरोबर की नाही? समजलं का हे प्रत्येकाला? समजलं. हा रूल लावला पहा. एमच्या जागी इथं एम मायनस 1 होतं, हा एन म्हणजे इथे एम होता. सो एम मायनस एन असं. आणि हा वायचं पण तेच होईल, एम मायनस इन ब्रॅकेट एम मायनस 1, म्हणजे हा एम आणि हा एन मायनस 1 आणि हे इकडे उरलं तुमचं डी वाय बाय डीएक्स. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करा अजून. हे काय होईल? हा ब्रॅकेट निघणार कारण तो ब्रॅकेटच्या बाहेर मायनस वगैरे काही नाही, ते असंच राहील. याचा फरक पडेल. हा एक्स रेस टू हा मायनस एम आणि हा प्लस एम कॅन्सल होऊन जाईल, इथं मायनस 1 होणार. समजलं? समजलं का? मायनस एम प्लस एम कॅन्सल, मायनस 1 उरला आणि इथं वाय रेस टू हा मायनस साइन जेव्हा ब्रॅकेटच्या मध्ये जाईल, हा मायनस साइन ब्रॅकेटच्या मध्ये जाईल, दॅट टाइम तो साइन चेंज करेल, म्हणजे मायनस एम होईल आणि प्लस 1 होईल. समजलं का? साइन चेंज केलंय जरी. दिसतंय ना? हो. डीवाय बाय डीएक्स. जास्त डीप मध्ये सांगतोय, एवढं सांगायची गरज नाही. पण आता कसं आहे, त्या टिप्स तुमच्या 7th 8th 9th कोणाकडे झालंय मला माहित नाही, पण ते माहिती असलं पाहिजे आता तुम्हाला. सो आता हे एक्स रेस टू मायनस 1 झालंय आणि इथं हा प्लस एम आणि मायनस एम कॅन्सल, म्हणजे हा काय उरला? वाय रेस टू 1 ना? यस. डीवाय बाय डीएक्स. आणि वाय रेस टू 1 म्हणजे नुसता वाय असतो आणि एक्स रेस टू मायनस 1 म्हणजे काय असतो? 1 अपॉन एक्स. सो वाय अपॉन एक्स डीवाय बाय डीएक्स. फिनिश. समजलं का? हो. हा, लास्टला थोडं स्मार्ट वर्क करायचं होतं. इथं हे टी ची व्हॅल्यू वायच्या आणि एक्सच्या फॉर्म मध्ये टाकायची होती. इथं गडबड होते विद्यार्थ्यांची, कारण आपल्याला एक्स बाय वाय बाय एक्स आणायचंय आणि तुम्हाला ते टी च्या फॉर्म मध्ये भेटत होतं.
मग तुम्ही असा विचार करायचा की y बाय एक्स आणायचं असेल तर हे सर्व एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये असलं पाहिजे. तर इथं होतं, बट हा टी इथला नव्हता. त्या टी ला काहीही करून एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये तयार करा आधीच्या इक्वेशनचा बेस करून. तो टी जिथून जन्माला आला तिथं पाहिजे. कुठे जन्माला लागलो आपण त्या एक टर्मला टी म्हटलं होतं, तिथून विचार करायचा की तो एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये कसा कन्वर्ट होईल. मग तो ह्या वाय रेस टू एम अपॉन एक्स टू एम केलं की टी ची व्हॅल्यू भेटते. ती इथं टाकली, सॉल्व्ह केलं, काढलं. आता बोला कोणाला काही डाऊट? कळलं सर. गुड. सो अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात. आता एक क्वेश्चन आहे तो घेतो आणि आजचा लेक्चर थांबवतो. थोडा फास्ट घेतो आता त्याला. क्वेश्चन त्याच्या पुढचाच आहे, तो सेक इन्व्हर्सचा क्वेश्चन आहे. सेक इन्व्हर्स इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. हे पहा, बुकच्या मेथड मध्ये आणि माझ्या मेथड मध्ये फरक होऊ शकतो. मी ते पुस्तकातले क्वेश्चन अशासाठी घेतो की सॉल्व क्वेश्चन मध्ये प्रत्येक टाईपचा एक एक पॅटर्न लिहिला, एक एक पॅटर्नचा एक एक एक्झाम्पल असतं. तर आपण ते क्वेश्चन घेतो, त्या पॅटर्न तुम्हाला मी शिकवतो. मेथड वेगवेगळे असू शकतात. सो असं नाही येते की त्यांची मेथड चुकीची आणि आपली मेथड चुकीची. दोघांच्या मेथड बरोबर असतात, फक्त शेवटी आन्सर बरोबर आलं पाहिजे. ओके. येस. तुम्हाला प्रूव्ह करायचंय डीवाय बाय डीएक्स असं काहीतरी आहे. काय बरं डीवाय बाय डीएक्स काय प्रूव्ह करायचे? एक्स स्क्वेअर. काय प्रूव्ह करायचं डीवाय बाय डीएक्स याच्यामध्ये? पहा बरं बुक मध्ये. हो सर बघतो. एक्स स्क्वेअर त्या पुढे काय आहे? टॅन. टॅन आहे का? एक्स स्क्वेअर प्लस असं काहीतरी आहे ना पुढे. सर पेज काय प्रूव्ह नंबर. करायचे ते? अरे ते आपण जो इम्प्लिसिट फंक्शनचं जे शिकतोय ना त्याच्या सॉल्व क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आहे. हा 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 सर. सेक इन्व्हर्स वाला. एक मिनिट. इथं काय आहे? इथं टॅन आहे का? सॉल्व क्वेश्चन मध्ये इम्प्लिसिट फंक्शनचा एक्सरसाइज 1.3 वगैरे असेल. हा सर. त्याच्या आधी नाही सापडला? नाही सर. 2 आहे तिथे सर. प्रश्न एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए अपॉन वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए अपॉन वाय ए. स्क्वेअर. मग तेच विचारतोय मी. ते मला माझ्याकडे प्रश्न पण लिहिलेला नसतो. ते कसं तरी पाहतो मी. माझ्याकडे बुक नाही आहेत. बुक ते मोबाईल तिथे बिझी असतो आणि माझ्याकडे बुक्स नाही आहेत. सो मला फक्त प्रश्न कसा तरी मी थोडाफार लिहितो आणि ते मला समजत नाही मी काय लिहितो ते 2 मिनिटांमध्ये. त्याच्यामुळे मला ते कधी कधी माझीच रायटिंग होऊन जात नाही. आणि ते सेक -1 च्या समोर ते एक्स क्यूब प्लस वाय क्यूब ते सगळं लिहिल्यावर इज इक्वल टू 2a सर. मग 2s लिहिलाय ना मी. ओके. हा ते लिहिलंय मी व्यवस्थित. तो प्रश्न असा आहे की तो म्हणजे मी जे लिहितो ना कधी कधी ते फास्ट लिहितो खूप, तर मला माझं समजत नाही कधी कधी रायटिंग. आणि माझ्याकडे बुक वगैरे असं काहीच नाही येतं. तो विषय गंभीर आहे थोडा. बुक वगैरे काही नसल्यामुळे मला ते मोबाईल मधनं मी 2 मिनिटांमध्ये कसे तरी प्रश्न लिहितो आणि ते सोडवायला लागतो. म्हणून ते प्रॉब्लेम येतो मला तो असा. म्हणून मी तुम्हाला म्हणतो चेक करत जा. चुकीचं लिहिलं की ते खाली चुकीचं चालतं. कारण मी काय रट्टा मारून येत नाही ते प्रश्न. सो इकडे पहा. असा हा क्वेश्चन आहे. सेक इन्व्हर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 2a डीवाय बाय डीएक्स ला हे प्रूव्ह करायचंय. हे टॅन बिन आणावं लागेल आपल्याला काही करू ना. आणि इथं त्यांनी सांगितलंय ए हा कॉन्स्टंट आहे. ए हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. सो त्याला कॉन्स्टंटच कन्सिडर करायचे आपल्याला. मग आता आपण पुढे पाहू सॉल्व्ह कसं करणार पहा. थोडं फास्ट घ्या आता याला.
आता आपण काय करणार, मी तुम्हाला आधीच सांगितलंय हा सेक इन्व्हर्स इकडे कॉन्स्टंट असल्यानंतर तिकडे शिफ्ट करायचा. म्हणजे तुम्ही याला काय देणार इथं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू हा सेक लिहून घेणार इथं सेक ऑफ 2a. का हो सेक इन्व्हर्सचा इकडे सेक झाला पण इकडचा सेक उडून गेला. कधी पण हेच करायचं, इकडे कॉन्स्टंट नंबर असला की याला इकडे शिफ्ट करून घ्यायचं, म्हणजे त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज पडत नाही. समजलं का? मग पुढे पहा, पुढे काय घेणार आपण, आता हे टर्म इकडे मल्टिप्लाय करतो की नाही आपण, मागच्या वेळेस सारखाच क्वेश्चन आहे हा, याला लाईन मध्ये आणा, ही टर्म इकडे मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे काय होईल ते एक्स क्यूब प्लस वाय क्यूब आणि हे ब्रॅकेट इकडे मल्टिप्लाय होणार, तो होणार सेक ऑफ 2a आणि हे ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. समजलं? हो इकडे मल्टिप्लाय केलं, मग आता काय करेल हा सेक ऑफ ए, याला पण मल्टिप्लाय करायचं, याला पण मल्टिप्लाय करायचं. हा समजतंय ना, मागचीच हो. प्रोसिजर एक्झॅक्ट, म्हणून ते Same, थोडं हा. फास्ट घेतोय मी. सो एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू हा होणार सेक ऑफ 2a, कॉन्स्टंट असल्यामुळे समोर लिहितो, आणि एक्स क्यूब मायनस इथं सेक ऑफ 2a आणि तो वाय क्यूब. वाय क्यूब आणि डाऊट नाही. असं केल्यानंतर मी काय करायचो, एक्स आणि वायच्या टर्मला एका बाजूला आणायचो, आठवतं? हो मग एक्सच्या टर्म, आता मी हे एक्सची टर्म इकडे ऑलरेडी आहे, या तुमच्या इकडे घेऊन येतो आणि ही वायची टर्म तिकडे घेऊन जातो. सो काय होऊन जाईल पहा, ही एक्स क्यूब मायनस सेक ऑफ 2a आणि हा एक्स क्यूब आणि हे इज इक्वल टू वायची टर्म Y तिकडे कुठली राहणार, वाय क्यूब. हा मला असं वाटतं ठीक आहे काही पण घेऊन जा, हे मायनस राहील इकडे चुकून मध्ये, हे पण मायनस होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, एक्स ला तिकडे घेऊन जा, ते जास्त कम्फर्टेबल राहील. एक्स ला तिकडे घेऊन जा म्हणजे मायनस साईनची कटकट येणार नाही, है ना? हो हा एक्स तिकडे घेऊन जा, म्हणजे हा ऑलरेडी इकडे प्लस आहे तो तिकडे मायनस होईल, आणि हा मायनस इकडे प्लस होईल. प्लस होईल. समजलं का? हो मायनस साईनने मल्टिप्लाय करावं लागेल की नाही शेवटी, हो हो एक सर. स्टेप वाचवण्यासाठी तुम्ही असं करा, म्हणजे हे वाय क्यूब राहील इकडे, त्याच्यातनं हे मायनस हे प्लस होऊन जाईल, हे सेक ऑफ हे 2a आणि हा वाय क्यूब इकडे आला इज इक्वल टू, आता काय होईल इकडे पहा, हा सेक इकडे ऑलरेडी एक्स वाला प्लसच आहे म्हणून हा प्लसच राहिला पाहिजे, सेक ऑफ 2a आणि हा एक्स क्यूब प्लसच राहिला आणि तो तिकडचा इकडे मायनस होईल. म्हणजे एक वेळेसची एक्स जे एक्स्ट्राची जे स्टेप होते आपली, इकडे पण मायनस इकडे पण मायनस, त्याला मायनस काढावं लागलं असतं, प्लस खाली एक स्टेप वाढवावी लागली असते, ते वाचली आपली, आपण थोडं स्मार्ट वर्क केलं. ओके, हो इथपर्यंत प्रत्येकाला समजतंय ना, मागच्या स्टेप सारखं आहे. मग वाय क्यूब आणि वाय क्यूब कॉन्स्टंट आहे, वाय एक्स क्यूब आणि एक्स क्यूब कॉन्स्टंट आहे, काढून टाका कॉन्स्टंट बाहेर, म्हणजे कॉन्स्टंट नाही सारख्या टर्म आहे सारखे बाहेर काढा, कॉन्स्टंट नाही म्हणता येत, कॉमन टर्म आहेत बाहेर काढा, इथं 1 प्लस सेक ऑफ 2a उरणार, बरोबर? आणि इथं एक्स क्यूब जर कॉमन काढला तर मध्ये उरणार सेक ऑफ 2a मायनस 1. समजलं का प्रत्येकाला? वाय क्यूब मधनं निघाला तर इथं 1 उरला, हा सेक ऑफ 2a ऍज इट इज, इथनं एक्स क्यूब बाहेर निघाला तर इथं सेक ऑफ 2a येणार आणि मायनस ऑफ इथं 1. हा बोला. 1 मायनस सेक ऑफ 2 नाही येणार, 1 मायनस सेक ऑफ 2a का बरं येईल? सेक ऑफ 2a आधी ना, तो आधी येणार, आणि हा एक्स क्यूब आहे तो नंतर तो मायनस 1 येणार. हे बा, याच्यातनं ही जे गोल केलेली टर्म आहे, ही राऊंड केलेली टर्म, ही बाहेर निघेल तर इथं काय उरणार, सेक ऑफ 2a, आणि हे मायनस 1. याच्यातनं ही राऊंड केलेली टर्म बाहेर निघणार, इथं कोण होणार 1. हो समजलं का? हो 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 सर. हा, मग आता मी काय करतो, वाय क्यूब पाहिजे असतं मला, म्हणजे मला dy बाय dx काढायचे आहे ना, मला मी वाय क्यूब ला बाजूला राहू देणार, हे सगळे इकडे घेऊन जाईल. स्क्रीनशॉट काढून घ्या, काढला स्क्रीनशॉट? हो रफ करू. सो आता मी काय करतोय पा, मला पाहिजे वाय क्यूब, का? कारण मला dy बाय dx काढायचंय. सो मी वाय क्यूब ला फक्त इकडे राहू देईल, आणि हे जे टर्म आहे हे तिकडे शिफ्ट करून टाकेल, म्हणजे ते होणार एक्स क्यूब, आणि त्या आधीचं काय होतं, सेक ऑफ 2a मायनस 1. ओके, आणि डिवायडेड बाय ही टर्म येणार, ही येणार 1 प्लस सेक ऑफ 2a. आणि डाऊट नाही, ही टर्म इकडे डिवाइड केली, मला फक्त वाय क्यूब पाहिजे म्हणून इकडे फक्त वाय क्यूब आहे, ती इकडची टर्म इकडे डिवाइड झाली, दिसतंय? आता नीट लक्षात घ्या, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची वेळ आली आता, पण काय गोष्ट आहे, ही जर ह्या टर्म कडे तुम्ही नीट लक्ष दिलं तर ही पूर्णतः कॉन्स्टंट टर्म आहे, पहा पूर्णतः कॉन्स्टंट आहे. ए म्हणजे कॉन्स्टंट असतो, त्यांनी सांगितलं प्रश्नामध्ये, 1 म्हणजे कॉन्स्टंट आहे, 1 म्हणजे कॉन्स्टंट आहे, सेक ऑफ ए म्हणजे कॉन्स्टंट आहे. तो या टर्मला आपण काहीतरी मानून घेऊ तात्पुरतं, टेम्पररी, त्याला टी म्हणून घ्या. त्याला काय म्हणून घेतो मी? टी.
टी म्हणून घेतो या टर्मला, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे ती. मग आता डिफरन्शिएशन करून टाका, त्या टीचा हिशोब लावू आपण, कारण इथं टी दिसतोय का तुम्हाला? नाही, म्हणजे ते नंतर घेणार आहे आपण त्याला. समजलं का? मग आता याला डिफरन्शिएशन करा. इथं डिफरन्शिएटिंग झाला. आता सिम्प्लिफाय, वाय ची टर्म सेपरेट भेटली म्हणजे dy बाय dx निघणार विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग डिफरन्शिएशन केलं तर काय भेटेल? हा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरावा लागेल, म्हणजे 3y रेस टू 3 मायनस 1 आणि त्या y चा डेरिव्हेटिव्ह कोण? dy बाय dx. समजलं का? हो सर. हे एक्स रेस टू एन फॉर्म्युला वापरला इथं, एक्स रेस टू एन, एन एक्स रेस टू एन मायनस 1, एन एक्स रेस टू एन मायनस 1 आणि एक्सच्या ठिकाणी y होता म्हणून dy बाय dx. आणि इथं तोच फॉर्म्युला वापरला 3x रेस टू 3 मायनस 1 आणि हा t तो कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर. समजलं? तो प्लस वगैरे असला असता इथं तर 0 झाला असता, पण तो मल्टिप्लाइड आहे त्याच्यामुळे तो कॉन्स्टंट तसा डायरेक्ट बाहेर निघतो. मग आता तुमचा डेरिव्हेटिव्ह असणार 3y रेस टू 3 मायनस 1 म्हणजे कोण? 2. इथं dy बाय dx आणि इथं 3t x रेस टू 2. आणि डाऊट नाही. समजते प्रत्येकाला? हो. मग आता मला कोण पाहिजे? dy बाय dx पाहिजे. सो dy बाय dx जर पाहिजे असेल सो हा 3y² आपण तिकडे शिफ्ट करणार. सो इथं होणार 3t x² अपॉन 3y². सो 3 गेट कॅन्सल, t उरला. बरोबर की नाही? हो. टी उरला, x² y² पण भेटलाय आपल्याला. अच्छा, थोडस आता याला फिरवावं लागणार आहे. ठीक आहे, फिरवू आपण. आता तुम्हाला काय भेटलंय पहा, इकडे लक्ष द्या. तुम्हाला भेटलं हे dy बाय dx इज इक्वल टू t x² अपॉन y². आता विषय असा आहे बाळांनो की x² अपॉन y² तर आपल्याला पाहिजे होतं, ते बरोबर आहे. बरोबर ना? x² y² बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ हा t कोण असला पाहिजे? tan स्क्वेअर असला पाहिजे. आता तो कसं काय येईल? तर टी ची व्हॅल्यू कडे लक्ष द्या आता तुम्ही नीट. ओके, टी व्हॅल्यू ही होती. याला काहीही करून काय तयार करायचं? tan स्क्वेअर. tan स्क्वेअर हे तयार करायचं. समजतंय तुला मी काय विचार करतो? हो. म्हणजे मला या टीला काहीही करून काय तयार करावं लागेल? tan स्क्वेअर हे तयार करावं लागेल, तेव्हाच आन्सर करेक्ट आहे. करेक्ट? मग टी ची व्हॅल्यू पहिले लिहून घ्या. आपलं टार्गेट आहे की याला tan स्क्वेअर हे तयार करणं, याला काहीही करून tan स्क्वेअर हे तयार करा. मग टी ची व्हॅल्यू होती तुमची सेक ऑफ 2a मायनस 1 अपॉन 1 प्लस सेक ऑफ 2a. आता याला काहीही करून tan स्क्वेअर हे तयार करणं म्हणजे अवघड आहे. टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला सेक स्क्वेअर असला असता तर कन्वर्ट करता आला असता आयडेंटिटी वापरून, है ना? 1 प्लस tan स्क्वेअर हे इज इक्वल टू सेक स्क्वेअर असतो. माहितीये ना? हो. माहिती नाही आयडेंटिटी? हो हो. यस. हा, पण ही वापरता येणार नाही का? 1 प्लस पण येतात, 1 प्लस सेक स्क्वेअर. नाही रे बाळा, इथं सेक आहे आणि इथं सेक स्क्वेअर आहे. इथं म्हणजे सेक स्क्वेअर असला असता तर ही वापरली असती, बट टॅन स्क्वेअर आणायचं आपल्याला, टॅन स्क्वेअर येईल पण इथं सेक स्क्वेअर असला पाहिजे होता. पाहिजे होता की नाही इथं सेक स्क्वेअर? मग तो जमत नाही. म्हणजे सेक आहे फक्त, ते सेक स्क्वेअर नाहीये. म्हणजे ही आयडेंटिटी तुमच्या डोक्यात येईल पण ते तुम्ही वापरू शकणार नाही. मग तुम्ही याला काही करून काय करा, याला काम करा, साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, कारण तोच पर्याय आहे. जेव्हा तुमची स्क्वेअरची आयडेंटिटी बसत नाही त्यावेळेला तुम्ही काय करतात, या फंक्शनला साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात ट्रिग्नोमेट्री मध्ये. समजलं का? हो. तुम्हाला 10th ला जर कोणी ट्रिग्नोमेट्री शिकवलं असेल तर त्याच्यात त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल, जेव्हा तुमची स्क्वेअरची आयडेंटिटी बसत नाही त्यावेळी तुम्ही त्या फंक्शनला साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिणं पसंत करतात, म्हणजे त्याच्यावरून ते सॉल्व्ह होईल. आता या सेकला साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? सेक म्हणजे काय असतं? 1 अपॉन कॉस आहे. काही डाऊट याच्यामध्ये? नाही. हा, हे कधी करायचं? जेव्हा स्क्वेअरची आयडेंटिटी बसत नाही. हा, हे पॉसिबिलिटी तुम्हाला विचार कराव्याच लागतात. डायरेक्ट आन्सर कधीच येत नाही, ते का रट्टा मारल्यासारखं नाहीये. सेक ऑफ 2a ला मी असं लिहू शकतो 1 अपॉन कॉस ऑफ 2a. करेक्ट? आता मी काय करेल, याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेईल.
कॉस ऑफ 2 याला पण कॉस 2 याला पण मग काय भेटेल मला ते थोडं रफच करतो मी आता मोठाच होणार ते ओके 1 हा हे बा काय भेटेल हा कॉस 2 इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे 1 मायनस कॉस ऑफ 2a अपॉन कॉस ऑफ 2a डिवायडेड बाय कॉस ऑफ 2a क्रॉस मल्टिप्लाय केलंय यस प्लस 1 2a प्लस 1 अपॉन कॉस ऑफ 2 कॉस ऑफ 2a काही डाऊट इथपर्यंत नाही दिसतोय ना प्रत्येकाला हो हा आता हे बघा हे क्रॉस मल्टिप्लाय केलं याने याला दिलं त्यांचा डिनॉमिनेटर पण याला कोणी नाही म्हणजे 1 याला कोणी नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय केलंय मग त्यानंतर हा कॉस ऑफ 2a गेट कॅन्सल समजलं यस वरती उरणार फक्त 1 मायनस कॉस ऑफ 2a आणि खाली उरणार फक्त कॉस ऑफ 2a प्लस 1 हे डाऊट याच्यामध्ये नाही आता हा फॉर्म्युला आहे हो ते वरचं 2 कोणता? cos स्क्वेअर थीटा 2 cos स्क्वेअर आहे 1 मायनस कॉस ऑफ थिटा म्हणजे काय असतं 2 sin स्क्वेअर आहे 2 साइन स्क्वेअर थिटा हा बाय 2 कॉस ऑफ थिटाला बाय 2 2 आहे ना असतं सर हा मग आता इकडे पहा 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा आणि 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा हे दोन फॉर्म्युले तुम्हाला मागच्या वेळी शिकवले होते मी हो काय असतं ते मायनस जर असेल तर इथं साइन स्क्वेअर लिहायचं sin 2 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असतो तो म्हणजे 2 थिटाचा डिवाइड बाय 2 केला तर थिटा येणार थिटा असेल तर थिटा बाय 2 येतो आता इथं काय होईल 2 कॉस स्क्वेअर थिटा एनी डाऊट नाही 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा असतो आणि 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा असतो म्हणजे साइन स्क्वेअर आपण कॉस स्क्वेअर ते टॅन मध्ये कन्वर्ट होणार समजतंय का हो हे समजलं का प्रत्येकाला हे फॉर्म्युले 2 आठवले का हो सर हा मग हे टाका तिथं म्हणजे काय होईल तुम्ही लिहिणार इथं 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटाच्या जागी 2 साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस ऑफ 2 थिटा प्लस 1 च्या जागी 2 कॉस स्क्वेअर थिटा 2 गेट कॅन्सल Cancel. साइन स्क्वेअर थिटा पण कॉस स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थीटा थिटाच्या जागी आपण लिहिणार ए A. ए हा तिथे ए दिलाय ना त्यांनी टॅन स्क्वेअर ए आपण थिटा नाही येतो ए येतो मग झालं तुमच्या टीचा आन्सर तुम्हाला काय भेटलं tan स्क्वेअर आलं बसून टॅन स्क्वेअर हे घ्या आणि याच्यात टाका समजलं का यस प्रत्येकाला समजलं का बोला कोणाला काही डाऊट असतील तर त्याने विचारून घ्या हा ट्रिग्नोमेट्रीचा पोर्शन तुमच्या 10th 11th चा पोर्शन आहे सोबत आपण मागे आता बरेच ट्रिग्नोमेट्रीवर डिस्कस पण केलेलं आहे या टाईपच्या हो मला असं वाटतं आता काही जास्त हेच क्वेश्चन मला वाटतं मी डेरिव्हेटिव्ह काढून दाखवला होता अशाच फॉर्म मध्ये किती है ना काय अडचण येता कामा नाही अडचण आली असेल तरी पण तर विचारून घ्या नाही हे पहा तुमच्या बुकच्या मेथड आणि माझ्या मेथड मध्ये फरक होऊ शकतो ते असं नाहीये की बुक जे सोडवतं तेच मी सोडवतो इथं फक्त तुम्हाला लास्टला आन्सर करेक्ट मिळणार माझं एवढंच म्हणणं राहतं की तुम्हाला असं आधीपासून समजत नाही की आपल्याला काय करायचंय हे तुम्हाला तिथं आल्यानंतर समजतं की आपल्याला काय करायचंय म्हणजे आता हे पहा याला टी म्हणून घेतलं ते हित आलं की नाही आता मला इथं समजतं की मला आणायचं होतं एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए अपॉन वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आलेले टॅन स्क्वेअर ए नाहीये म्हणजे याचा अर्थ हा टी कोण असला पाहिजे टॅन स्क्वेअर असला पाहिजे मग मी असं म्हणतो हा टी ला आपल्याला टॅन स्क्वेअर दाखवायचंय मग करा त्याला काही करून कन्वर्ट समजलं का हो सर हा असं असतं ते ट्रिग्नोमेट्री अशीच असते तुम्हाला जे आणायचंय ते आणून दाखवावं लागतं फिरून 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 ते आणलं की ते इथं टाकायचं सॉल्व्ह करायचं संपला विषय आणि ते खूप सोपं पण असतं ह्या टॅन स्क्वेअर आणायचं होतं की नाही तर इथं सेक्स स्क्वेअर होता आता इथं सेक्स स्क्वेअर राहिला असता तर मी स्क्वेअरची आयडेंटिटी यूज केली असती पण सेक्स स्क्वेअर नाहीये ना म्हणून स्क्वेअरची आयडेंटिटी वापरता येत नाही मग त्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं त्याला हे फॉर्म्युले भेटले आता खुली सोबा याला जर टॅन आणायचं असेल तर हा तर फॉर्म्युलाच आहे 1 मायनस कॉस ऑफ थिटा सो 2 साइन स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा 2 गेट कॅन्सल साइन स्क्वेअर आपण कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर संपला विषय बरोबर की नाही हो जमतील अशा प्रकारचे प्रश्न हो आज आपण इथं थांबू
कोणा डाऊट असेल त्याने विचारा.